घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 26 ऑक्टोबरचा भाग तुम्ही बघत आहात आणि काय सांगू तुम्हाला प्रेक्षकांनो, आज या सौमित्रने येऊन या सगळ्यांना आरसा दाखवलेला आहे आणि सगळ्यात जास्ती पश्चातापनं आज त्यांच्या कृत्याचा झालाय ते म्हणजे आजींना. तुम्ही आजचा एपिसोड बघतच राहा प्रेक्षकांनो, जबरदस्त दाखवलंय. मी तुम्हाला फक्त सांगितलंय की नेमकी सुरुवात कशी झाली आहे. आता बघा, सुरुवातीला आपण बघतोय की हा ऋषिकेश खूपच मनाने खचून गेलाय. जानकी त्याला कन्व्हिन्स करत असते की अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण आईंना जाऊन आपली बाजू मांडूयात. पण आता ऋषिकेश म्हणतो काही गरज नाहीये जानकी. आणि तसं एका अर्थाने बघितलं ना प्रेक्षकांनो, तर ऋषिकेशचं म्हणणं काही चुकीचं नाहीये, शेवटी कलियुग आहे. तर बघा ऋषिकेश काय बोलतो जानकीला, अगं जानकी हे बघ, एका अर्थाने आई आई म्हणजे आई म्हणण्यापेक्षा त्याला आता रणदिवेबाई म्हणणं जास्ती सोयीस्कर वाटतंय. तेव्हा तो जानकीला म्हणतो, रणदिवेबाईशी बोलणं काय, त्या घरातल्या कोणाशीही बोलणं मला पटत नाहीये जानकी. अगं समोरच्याला ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये असं म्हणतात, ते खरंय ना ग जानकी. अगं आपण ते सर्वस्व देऊन बसलो होतो त्या घराला, ना कधी मी हिशोब मागितला ना कधी अधिकार. अगं एवढं करून देखील काय परतफेड मिळाली ग आपल्याला, ही अशी? सांग ना जानकी, सांग मला, सांग ग जानकी. अगं त्या घरासाठी काय नाही केलं आपण, कधी चुकीचं वागलो आपण, कधी कोणाशी प्रतारणा केली, पण रणदिवे परिवाराने मला दाखवून दिलं ग, मी सावत्र आहे. हे सगळं घडवणारी ती ऐश्वर्या शांतपणे तमाशा बघत होती आणि सारंग तो तर चक्क गप्प होता. अगं त्याला एकदाही नाही वाटलं का ग हा सगळा डाव ऐश्वर्याचा असेल. अगं सारंगचं तर सोड ग, अगं शरू ती तर एका शब्दाने सुद्धा बोलली नाही ग. जानकी बदलले ग, मी सावत्र आहे हे कळल्यापासून सगळे बदलून गेले. अरे बाबा ऋषिकेश, सगळे सुखाचे सोबती असतात, काय बोलावं प्रेक्षकांना. खरं तर हा भाग बघत असताना माझ्या डोळ्यातून नकळतपणे पाणी आलंय. खरंच प्रेक्षकांनो, कुठेतरी कोणीतरी असा त्रास सहन करतं. म्हणजे मालिका म्हटल्यावर अतिरेक दाखवणारच, पण ऋषिकेश आज जे काही बोललाय ना ते मनापासून बोललाय. ऋषिकेश पुढे म्हणतोय, जानकीला प्रत्येकाच्या मनामध्ये आडी निर्माण झाली आहे ग जानकी, एवढं मी त्यांच्या नजरेमध्ये खुपायला लागलो का ग. आता जानकी ऋषिकेशला प्रयत्न करत असते समजून सांगण्याचा की अहो ऋषिकेश असं नाहीये हो, अहो तुम्हाला हे वाटणं सगळं साहजिक आहे, पण एवढा स्वतःला नका न त्रास करून घेऊ. आता ऋषिकेश म्हणतो, नाही ग जानकी, अगं एका परक्या माणसाला आपलं करणं आणि पुन्हा त्याला परकं करणं आणि पोरकं करणं हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे ग. अगं मला काय माहिती होतं ग जानकी, माझी सख्खी आई कोण, सावत्र आई कोण. अगं मी तर तिची पूजा केली जिनं मला वाढवलं, जिनं मला सांभाळलं ग. अगं जिला मी मनापासून आई मानत होतो ग जानकी, आणि त्यांनीच आज असं म्हणावं की तू मला आई म्हणू नकोस. सांग मला जानकी, मी काय करू. ऋषिकेश आता पूर्णपणे कोलमडलेला दिसतोय आपल्याला. ऋषिकेश आता रडतो, खूप रडतो आणि गळ्यात पडून रडतोय. खरं तर ऋषिकेशला हे दुःख सांगावं तर कोणाला सांगावं, शेवटी तो जानकी जवळच व्यक्त होणार ना प्रेक्षकांनो. आणि म्हणतात आपल्या माणसाचा अपमान गिळून टाकावा, कारण आपल्या माणसाचा अपमान तो आपल्याच माणसाचा अपमान असतो. पण ऋषिकेश आपलं म्हणणार ते कोणाला, कारण आज त्याच्याच माणसांनी त्यांना परक करून टाकलंय. थोडं मालिकेमध्ये अतिरेक दाखवलाय, पण आजचा भाग खरंच खूप सुंदर दाखवलाय, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. ऋषिकेश जेव्हा जानकीच्या गळ्यात पडून रडायला लागतो तेव्हा हे पिल्लू, हे छोटंसं बाळ ओवी, तिला तिच्या बाबांचं दुःख सहन होत नाही. तिच्या बाबांना रडताना बघून ती पण आता खूप रडायला लागते. जानकी ऋषिकेशला समजवत असते, ऋषिकेश आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे, तुम्ही रडू नका बरं. आता या सगळ्यामध्ये जानकीची कमाल आहे संयम ठेवायची. खरंच हॅट्स ऑफ टू जानकी. आता ओवी लागते रडायला तेव्हा जानकी तिच्या जवळ येते आणि म्हणते, काय झालं बाळा ओवी, का रडतेस तू. ओवी आता तिच्या बाबाजवळ येते आणि म्हणते, बाबा. आता ऋषिकेश तिला जवळ घेतो. बघा प्रेक्षकांनो, कळत नकळतपणे लहान मुलांना किती काही समजून जातं, पण लहान मुलं अशा प्रसंगातनं खूप स्ट्रॉंग होत असतात. ओवी तिच्या बाबाला म्हणते, बाबा नका न हो रडू, माझे बाबा किती स्ट्रॉंग आहेत, मी नाही बघू शकत माझ्या बाबांना रडताना. ओवी, छोटीशी ओवी तिच्या बाबाला समजवते. तिच्या बाबाच्या गालावरनं ती हात फिरवते आणि घट्ट मिठी मारते. ऋषिकेशला त्याचं दुःख कुठेतरी हलकं झाल्यासारखं वाटत असावं जेव्हा त्याच्या मुलीने त्याला मिठी मारली आहे. जानकी या दोघांना बघते आणि म्हणते, अरे बस ओवी बाळा, किती रडवायचे आपण बाबांना, आणि तुझ्या डोळ्यात पाणी बघून बाबांना त्रास होतोय की नाही. ऋषिकेश आता त्याच्या कुटुंबाचा आधार घेत म्हणतोय, कोणी असो नसो पण माझं कुटुंब आहे ना माझ्यासोबत, जे मला कधीही दुःखात बघू शकत नाही. हो ना ओवी बेटा. ओवी तिच्या बाबाकडे बघून
हो म्हणते. आणि आता जानकी म्हणते, अजून कोणीतरी आहे जे तुम्हाला कधीही दुःखात बघू शकत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही ग जानकी, तुझा गैरसमज आहे. आता असं कोणीही राहिलेलं नाहीये. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते, आहे ना, सौमित्र सौमित्र भाऊजी आणि अवंतिका. आता ऋषिकेशला कुठेतरी आशा वाटते की खरंच सौमित्र तरी माझा सख्खा भाऊ असेल का. पण प्रेक्षकांनो, आता बघा, इथून पुढे सगळा अख्खा भाग धमाकेदार दाखवलाय त्यांनी. आता सौमित्र आणि अवंतिका दोघेही जण आलेले आहेत घरी त्यांच्या. या सुमित्राताई दरवाजा उघडतात आणि या दोघांना बघून आश्चर्यचकित होतात. सौमित्र, अरे तू, अवंतिका, या ना दोघे जण, तुम्ही या, घरात या. आता या सुमित्राताई आवाज देतात घरात सगळ्यांना, सारंग, ऐश्वर्या, अरे बघा ना कोण आलंय. आल्या आल्या सौमित्र त्याच्या आईच्या पाया पडतो आणि आजी पण आल्यात. आजी पण लगेच आशीर्वाद देतात, औक्षवंत व्हा, सुखी राहा. आजीबाई सगळ्यात जास्ती गळून पडल्यात बरं का प्रेक्षकांनो या सगळ्यामध्ये. शरू येते आणि मिठी मारते सौमित्रला. आता आतापर्यंत तर सगळं अलबेल चाललंय. सारंगला सुद्धा मिठी मारतो आता सौमित्र. पण आता बघा हा प्रेक्षकांनो, पुढे काय काय घडतंय. सौमित्र म्हणतो, फायनली आलो बरं का आई आम्ही. नेहमी म्हणतेस ना माझी तिसरी सून, आलो बरं का आम्ही. आता अवंतिका सगळ्यांकडे बघून स्माइल करत असते. शरू म्हणते, ए दादा, आता लवकर जाऊ नका. आता सारंग म्हणतो, अगं ताई, आलेत ना दोघे जण, आता काय जातायत ते दोघे जण, आता आपल्या सोबतच राहणार आहे काही दिवस. आता सौमित्र म्हणतो, अरे म्हणजे काय, जानकी वहिनीच्या हातच्या चकल्या आणि कानोले खाल्ल्याशिवाय मी काही इथून हलत नसतो. सौमित्र अवंतिकाला म्हणतो, अगं आलीच आहेस ना, तर आता जानकी वहिनीकडनं हे सगळे फराळाचे पदार्थ शिकून घे. आता अवंतिका म्हणते, अरे वा, म्हणजे काय, डन. तर आता ती विचारते, जानकी वहिनी कुठे आहेत, पण दिसत नाहीयेत समोर त्या. आता बघा सगळ्यांची तोंड कशी गळून पडल्यात. आता या सुमित्राताई लगेच विषय टाळायचा प्रयत्न करतात बरं का. त्या म्हणतात, अरे पोरांनो, तुम्ही ना प्रवासावरनं आलात ना, जरा फ्रेश व्हा, दमला असाल ना तुम्ही. आता लगेच ही ऐश्वर्या बघा कशी बघायला लागते यांच्याकडे. आजीबाईंना तर बरंच काही बोलायचंय, पण आजीबाईचं तोंड गप्प झालंय. आजीबाईंना खूप वाईट वाटतंय हा प्रेक्षकांनो, जे काही केलंय ना त्या कृत्याचा पश्चाताप होतोय. आता सौमित्र आवाज देतो ओवीला आणि म्हणतो, ए आई, अगं ओवी कुठे गेलीये, ओवी, ए ओवी, कुठे आहेस तू. अगं आई, मी ओवीसाठी चॉकलेट आणले होते. आता हे सगळेजण पुन्हा भामट्यासारखे एकमेकांकडे पाहायला लागतात. आता ही अवंतिका म्हणते, अरे ती शाळेत गेली असेल ना. सौमित्र म्हणतो, अगं नाही नाही, शाळेत कशाला, वेळ बघ आता काय झालीये. इतक्या वेळात तर ती मस्त खाऊन पिऊन आजीच्या कुशीत गोष्टी ऐकत बसते. आता बघा प्रेक्षकांनो, या बिचाऱ्यांना काय माहिती केवढं मोठं महाभारत रामायण घडलंय यांच्या घरात. आता हा सौमित्र पुन्हा आवाज देतो ओवीला आणि म्हणतो, काय ग ए आई, अगं तू काहीच बोलत नाहीयेस, कुठे आहे तुझी लाडकी नात. भामटी ऐश्वर्या पहा कशी सगळं बघते. सारंगचं तोंड उतरलंय. आता मात्र या दोघांना कळेना की हे सगळे गप्प गप्प का. अवंतिका शेवटी म्हणते, काय झालंय, तुम्ही कोणी का बोलत का नाही आहात, वहिनी आणि दादा कुठे आहे. सौमित्र म्हणतो, काय झालंय आई, अगं तू पण काही बोलत नाहीयेस. सुमित्राबाई चोरट्या नजरेने इकडे तिकडे बघून घेतात. आता ही ऐश्वर्या बघा, चोर ते चोर आणि वर शिरजोर, सगळं मोठं रामायण घडवणारी ही मंथरा बघा कशी तोंडवर करून बोलते. ही म्हणते त्या म्हणजे त्या सुमित्राताईंना, काय हो आई, गप्प का आहात तुम्ही, अहो जसं काही आपणच पाप केलंय, असे सगळे तुम्ही उभे आहात. सांगा ना तुम्ही या सगळ्यांना. जानकी वहिनींना आपण घराबाहेर काढलंय आणि ऋषिकेश दादा स्वतः घर सोडून निघून गेलेत. सांगून टाका की काय एवढं अवघड आहे त्यात. आता मात्र या सौमित्रच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता लगेच ही अवंतिका म्हणते, काय काय चाललंय तुमच्या या घरामध्ये हे सगळं. आता मात्र ऐश्वर्या म्हणते, ए अवंतिका, हळू, अगं काय बोलतेस तू, जरा हळू आवाजात बोल. अगं तुझा हा आवाज ना तेव्हा असायला हवा होता जेव्हा जानकी वहिनीचा गुन्हा सिद्ध झाला. आता सौमित्र म्हणतो, काय गुन्हा, कसला गुन्हा. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हाच गुन्हा, तुमच्या वडिलांना, अहो तुमच्या नानांना त्या जानकी वहिनीने जीवे मारायचा प्रयत्न केला. आधी तर तिने पायऱ्यावरून ढकललं आणि मग साप सोडायचा. आता तिचं वाक्य पण पूर्ण होऊ देत नाही सौमित्र आणि म्हणतो, ऐश्वर्या काय बोलतेस, तोंडाला लगाम लाव तुझ्या, वाटेल ते बडबडतेस का. सौमित्र ऐश्वर्याच्या अंगावरच धावून जातो. तेव्हा हा सारंग मध्ये पडत म्हणतो, ए बघ दादा, तू माझ्या बायकोला काही बोलू नको, त्या जे बोलताय ना ते सगळं सत्य आहे बरं का. या दोघांना हा सगळा गोंधळ काहीच माहिती नाहीये. आता मात्र सौमित्र खूप चिडतो आणि आता आजी बोलतात की, काय ग सुमित्रा, मूग गिळून गप्प कशाला बसलीयस, सांग ना काय झालंय ते.
आता लगेच या सुमित्राताई म्हणतात, "अगं आई, आता जानकीनेच हे सगळं केलंय, मग आपण तरी काय बोलणार?" सौमित्र म्हणतो, "आई, अगं तू सुद्धा?" आता या सुमित्राताई म्हणतात, "अहो मी म्हणजे अरे पोरांनो, मी सगळ्यांसमोर विचारलं रे नानांना, की तुम्हाला जिन्यावरनं कोणी ढकललं?" तर नानांनी चक्क जानकीकडे बोट दाखवलं रे आणि प्रॉपर्टीतला हिस्सा तिला मिळाला नाही म्हणून तिने असं केलं असावं ना रे सौमित्र. अरे माझाही विश्वास बसत नव्हता, पण नाना तरी कशाला खोटं बोलतील ना रे सौमित्र. आणि बघ ना, जी बाई तिला त्यांना जिन्यावरून ढकलू शकते, ती बाई साप पण सोडू शकते ना नानांच्या खोलीत. आता झालेला सगळा प्रकार आठवलाय या बाईला आणि तिने सौमित्राला सांगितलाय. आता तो सौमित्र इतका चिडतो आणि म्हणतो, "अगं आई बस कर ना, काय बोलतेस तू? अगं जी गोष्ट मला ऐकवली जात नाहीये, तू त्या गोष्टीवर विश्वासाने बोलतीयस, तेही माझ्या समोर. अगं आई, अगं मी तुला ओळखतो, ही तुझी भाषा नाहीये बरं का, ही सगळी भाषा ना या कपटी ऐश्वर्याची आहे." आता मात्र सौमित्रने तिच्याकडे बघितलंय. पण मला सांगा प्रेक्षकांनो, दुसऱ्याच्या डोक्याने कितपत चालणार? एवढं तर या सुमित्राबाईंना कळलं पाहिजे ना, आपला मुलगा कोण, परकं कोण, कोण कसं वागतं हे तर कळलंच पाहिजे. शेवटी हा सौमित्र म्हणतो, घराला फोडणारी, नात्याला संशयाचे रंग फासणारी ही बाई आहे आपल्या घरामध्ये. आता सारंग लगेच रागाने बघायला लागतो सौमित्रकडे आणि ही जोरात ओरडते ऐश्वर्या तिच्यावर, "सौमित्र!" आणि मग म्हणते, "सौमित्र भाऊजी, तोंडाला आवरा." मग आता ही अवंतिका म्हणते, "अहो आई, अहो काय हे, अहो या ऐश्वर्याने किती विष कालवलंय तुमच्या मनामध्ये, तुम्ही जानकी वहिनीवर आळ घेताय." आता सौमित्र पण ओरडतो सुमित्राताईंवर आणि म्हणतो, "काय ग आई? अगं आई, ऋषिकेश दादाचं काय? अगं त्याच्यावर आळ घेतला तू? अगं ज्याने तुला आतापर्यंत सांभाळलं, म्हणजे तो सावत्र मुलगा आहे म्हणून अगं का केलंस तू हे सगळं?" सुमित्राबाई म्हणतात, "अरे ऐकून तर घे ना माझं सौमित्र." आता सौमित्र म्हणतो, "बस कर आई, मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. अगं या घरामध्ये तुझा एकमेव आधार होता ना, तो म्हणजे तुझा ऋषिकेश. अगं तुझ्यावर पाण्यासारखा पैसा ओतणारा, तुझी प्रत्येक वेळेला बाजू घेणारा. अगं तू थोडी जरी आजारी पडलीस ना, तर तुझ्यावर पाण्यासारखा पैसा ओतायचा माझा ऋषिकेश दादा. अगं तुझी आणि नानाची भांडणं झाली ना, तर तुझी बाजू घेऊन बोलणारा माझा ऋषिकेश दादाच होता. अगं तुझा एखादा जेवणाचा पदार्थ बिघडला ना आई, तर मिटक्या मारून जेवणारा तो ऋषिकेश दादाच होता." या सौमित्रने या सुमित्राला आरसा दाखवून दिलाय प्रेक्षकांनो. मी तर म्हणते आजच्या या एपिसोडला एक लाईक करूनच टाका आणि चॅनल नसेल सबस्क्राईब केले तर नक्की करा. आता बघा सौमित्र काय बोलतो, "अगं आई, तुझ्या हाकेला प्रामाणिकपणे ओ देणाऱ्याला तू लांब करून टाकलंस, ऋषिकेश दादाला तू घराच्या बाहेर काढलंस आई. अगं तुला काहीच कसं वाटलं नाही ग." आता हा सौमित्र घराकडे एक नजर टाकतो आणि सारंगला म्हणतो, "अरे काय रे सारंग, तुझा ऍक्सिडेंट झाला, तू बेपत्ता होता तेव्हा ऋषिकेश दादा तुला शोधत होता रे, जीवाचं रान करून शोधलं रे त्याने तुला. वर आईने त्याला सांगितलं होतं की सारंग सापडत नाही ना तोपर्यंत तू घरात येऊ नकोस. तेव्हा माझा ऋषिकेश दादाच होता, ज्याने 2 दिवस एकाच कपड्यावर वेड्यासारखं तुला शोधलं रे. अरे अन्न पाण्याशिवाय तुम्हा दोघांना फटाके हवे होते ना लहानपणी, तेव्हा दादा आणून द्यायचा रे तुम्हाला फटाके. अरे सगळे उपकार विसरले रे तुम्ही माझ्या दादाचे. आणि शर्यू, अगं किती मतलबी झालीस ग तू. अगं तुला गोड खायचं होतं तेव्हा लगेच आईस्क्रीमचा पुडा यायचा ग आपल्या घरामध्ये. फक्त ऋषिकेश दादाच होता ग तो तुला सगळं आणणारा, या घराला पुढे नेणारा माझा ऋषिकेश दादा. आणि त्याच्यावर तुम्ही आळ आणलात. एवढा चांगला माझा ऋषिकेश दादा. या सगळ्याचं बक्षीस म्हणून देवाने त्याला इतकी चांगली बायको दिली, ती म्हणजे जानकी वहिनी. तिने सुद्धा या घरासाठी काय काय नाही केलंय. अगं आई, तिने या घरासाठी किती काय केलं ग. अगं तुझा सगळा भाग उचलला तिने, सगळा भार उचलला. शरूची कमी तिने भरून काढली. शर्यूचं माहेर पण किती प्रेमाने करायची ग माझी वहिनी. सगळेजण पहा कसे भामट्यासारखे बघताय जेव्हा सौमित्र, ऋषिकेश आणि या जानकीचं कौतुक करतोय आणि त्यांची कमी कशी यांना टोचेल हे जाणवून देतोय आता हा सौमित्र आता आजीजवळ येतो आणि म्हणतो, "आजी, अगं तुझी सांधेदुखी किती त्रास देत होती ग तुला. तुझे टोमणे ऐकून सुद्धा जानकी वहिनी तुझी सांधेदुखीवरती इलाज करायची ग. अगं तुला वाटेल तशी सेवा करायची. कोणाला ताप आला, कोणाला त्रास झाला तर माझी जानकी वहिनी रात्रभर बसून सेवा करायची त्याची. आणि माझ्या दादाने मला चांगले मार्क मिळावे, मी पुढे जावा शिकून, मोठा वकील व्हावा म्हणून स्वतः सगळा कामाचा भार उचलून घेतला. तुमच्या दोघांना म्हणजे आमच्या दोघांना अख्ख्या जगाच्या विरोधात जाऊन
त्याने आमचं लग्न लावून दिलं आणि आम्हाला या घराशी जोडून ठेवलं. फक्त ते दोघे जण होते हे सगळं करणारे. मी आणि अवंतिका या घरामध्ये आहोत कारण माझ्या वहिनीने जोडून ठेवलं मला या घराशी. माझ्या दादा वहिनीने सगळ्यांची मनं जपले, सगळ्यांचे लाड केले, तरी पण तुमच्यापैकी एकालाही नाही वाटलं की त्या दोघांना थांबवावं. अरे काय रे सारंग, काय ग शरू? आता अवंतिका म्हणते, अरे सौमित्र, या सगळ्यांनी मिळून त्या दोघांना घराच्या बाहेर काढले रे, हे सगळे काय बोलणार आता? सौमित्र म्हणतो, अगं बाकीच्यांचं जाऊ दे ग अवंतिका, पण माझ्या आईचं काय? काय ग आई? अगं त्याने तुझं किती केलं, जीवाचं पाणी केलं ग माझ्या ऋषिकेश दादाने, आणि तू दुसऱ्या कोणाचं ऐकून, काल आलेली ही बाई, हिचं ऐकून तू माझ्या ऋषिकेश दादाला घराच्या बाहेर काढलं. आई, मी तुला आता कधीही माफ करणार नाहीये. आता मात्र सुमित्राबाई घाबरतात आणि म्हणतात, अरे नाही रे सौमित्र, असं नको करू रे. अरे तुला माहिती नाही रे बाबा, माणसं बदलतात रे. सौमित्र आता सुमित्राबाईंचं वाक्य त्यांच्यावरच वापरत म्हणतो, दिसतंय ग आई, मला सगळं दिसतंय. सगळं करून सवरून सगळं बघणारी ऐश्वर्या मात्र थंड उभी आहे हा तमाशा बघत. आता मात्र ही शरयू म्हणते, अरे नाही ऐक माझं सौमित्र दादा, तू खूप चिडलायस, आपण सगळं शांतपणे बसून बोलूयात ना. तू पाणी पितोस का? अगं ए अवंतिका, पाणी आणते का? म्हणजे बघा या सिच्युएशन मध्ये पण या बाईला काम करावंसं वाटत नाहीये, स्वतः जाऊन पाणी सुद्धा आणावंसं वाटत नाहीये. शरयूला इतकं आयदी करून ठेवलंय त्या जानकीने तिला. काय बोलावं प्रेक्षकांनो. असो, तर आता अवंतिका रागाने बघत असते शरयूकडे, आणि आता हा सौमित्र म्हणतो, खबरदार, मला पाणी पण प्यायचं नाहीये या घरामध्ये. ज्या घरामध्ये माझा दादा नाहीये, वहिनी नाहीये, त्या घरामध्ये मला एक क्षणही थांबायचं नाहीये. आणि आता सौमित्रने डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्या घरातून काढता पाय घेतलेला आहे, आणि आता सुमित्राचे डोळे खाडकन जागे झालेले आहेत. पण ऐश्वर्या मात्र मस्त हसत असते. सौमित्रला आता फार त्रास होतोय. सौमित्र घराच्या बाहेर जातो आणि एका झाडाजवळ स्वतःचे हात जोरात आपटून घेतो आणि आता रडतच असतो खूप. अवंतिका म्हणते, सौमित्र, अरे तू शांत हो ना, अरे असं काय करतोयस तू? आता ह्या सुमित्राबाई घरातूनच ओरडत राहतात, अरे जाऊ नको. तो गेला सुद्धा. असो, पण आता सौमित्राला खूप पश्चाताप होतोय. तो का गेला या घरातून? त्याने म्हणजे कदाचित तो थांबला असता तर हे सगळं घडलं नसतं. अवंतिका त्याला शांत करत असते. सौमित्र म्हणतो, नाही ग अवंतिका, मला शांत नाही राहता येणार. अगं माझ्या दादाने जीवाचं रान केलंय ग या घरासाठी, आणि असं कसं तुला घराच्या बाहेर काढू शकते माझी आई? अशी कशी वागू शकते ती? मला तर तिला आई म्हणायची पण लाज वाटते ग. अगं ओवी आहे ग ऋषिकेश दादा सोबत. आता मला कळतच नाहीये ग, मला असं वाटतंय की ना माझी चूक झाली आहे. मग रात्री आपण आलो असतो ना, तर आपण दादा वहिनीला जाऊन नसतं दिलं ग असं घराच्या बाहेर. आता ही अवंतिका म्हणते, तू शांत हो आधी आणि कॉल कर बरं ऋषिकेश दादांना. सौमित्र फोन करत असतो तेव्हा ऋषिकेश काही फोन उचलत नसतो, कारण ऋषिकेश सुद्धा खूप दुःखात असतो ना. फोन कदाचित इकडे तिकडे पडला असेल. अवंतिका म्हणते, बरं थांब जरा, मी वहिनींना फोन करून बघते. आता ही अवंतिका सुद्धा फोन करत असते जानकीला. तेवढ्या तिथे आनंद दादा येतात आणि म्हणतात, ऋषिकेश दादा तुम्ही आले? आणि हा बिचारा घराचा नौकर तो अगदी रडून सांगतो, दादा बरं झालं हो तुम्ही आले, किती मोठा प्रॉब्लेम झाला हो. अहो इथे दादाला वहिनीला बाहेर काढलं हो बाईसाहेबांनी. आता लगेच सौमित्र म्हणतो, अरे फोन लावून बघ ना रे आनंद, दादा वहिनीला कोणी बघितलंय का? आपण गावात जाऊन शोधून येऊ रे दादा वहिनीला, चल बरं. आता आनंद म्हणतो, दादा अहो शांत व्हा, त्या दोघांना शोधायची गरज नाही, माझ्या घरी आहेत ना ते दोघं जण. आता अवंतिका म्हणते, काय सांगताय दादा, तुमच्या घरी आहे? मग आता झालेला सगळा प्रकार आनंदने सांगितलाय सौमित्रला, की ऐश्वर्याने त्यांना या दोघांना गाडी सुद्धा नेऊ दिली नाही, ती आमच्या मालकीची आहे म्हणून. आणि हे सगळं ऐकून तर आता सौमित्रच्या डोळ्यात पुन्हा एकदा टचकन पाणी आलंय, आणि आता पैसे सुद्धा राहिलेले नाहीयेत त्यांच्याकडे. हे सगळा प्रकार सौमित्रला कळलाय. ओवी खूप त्रासात होती, ऋषिकेश दादा त्रासात होता. हे सगळं सांगताना आनंदच्या डोळ्यात पण पाणी आलंय. आनंद दादा म्हणतात की हे सगळं समजा असं झालं बघा, लई विनवण्या केल्या मी, तेव्हा त्यांनी माझ्या घरी यायचं स्वीकारलं. सौमित्र म्हणतो, त्यांना दुखवणाऱ्या प्रत्येक माणसाला शिक्षा देणारे मी. चल गुलाब. आता अवंतिका म्हणते, कुठे चाललाय सौमित्र? आता सौमित्र म्हणतो, मी दादा वहिनीला परत आणायला चाललोय. आता बघा प्रेक्षकांनो, अवंतिका, गुलाब आणि सौमित्र तिघेही जण मिळून आता ऋषिकेश आणि जानकीला परत आणतायत काय ते पुढे बघूयात. पण मला नाही वाटत, कारण ऋषिकेश खूप स्वाभिमानी आहे आणि तो असं सहजासहजी या घरामध्ये परत येणार नाही. आता इकडे बघा, या गुलाबच्या बायकोने पिठलं भाकरी केलेली असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो, खरंच किती माणुसकी आहे तुमच्यामध्ये, अख्ख्या जगाने पाठ फिरवली हो आमच्याकडे, पण तू आणि गुलाबने आम्हाला आधार, आम्ही तुम्हा दोघांना कधीही विसरणार नाही. ऐश्वर्या म्हणते, सगुणा किती प्रेमाने बनवलंयस ग हे पिठलं भाकरी. अगं हे जेवण सुद्धा मला पुरणपोळी समान वाटतंय ग. खरंच
तुझे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. अगदी पिठलं भाकरी सुद्धा पूर्णावरणासारखी वाटते ग मला. आता सगुणा म्हणते, वहिनी किती गोड आहात हो तुम्ही. चला जेवा बरं आता तुम्ही सगळेजण. मग ऋषिकेश म्हणतो, गुलाब कुठे आहे ग सगुणा? सगुणा म्हणते, अहो ते बाहेर गेलेत दादा, ते येतीलच इतक्यामध्ये, तुम्ही सुरुवात करा ना. मग ऋषिकेश जानकी समोर आलेल्या अन्नाला पूर्ण ब्रह्म समजून गोड मानून खातात. आता थोडस ओवी नागडोळे मुरडतीये. आता सगुणा तिला म्हणते, मी तुला भरवू का ग ओवी? पण ओवी म्हणते, नाही नको. मग आता सगुणा म्हणते, सांग हं राजा, कशी झाली पिठलं भाकरी? मग आता ओवी एक घास खाते, म्हणजे प्रयत्न करत असते, पण आता तिची आई म्हणते, आई अगं मी भरवते हं ओवी तुला. ओवी नाही नाही म्हणत असते. ओवीला पिठलं भाकरी आवडत नाही, पण भूक लागल्यावर सगळं गोड लागते. आता ही जानकी म्हणते, बेटा मी तुला नेहमी भरवते ना तसं भरवते हं, हा घास आजी आजोबाचा. असं म्हटल्यावर ऋषिकेश त्याच्या हातातला घास ठेवून देतो आणि मग लगेच जानकी म्हणते, हा घास आपल्या सौमित्र काकाचा हं. आता लगेच या ओवी समोर सौमित्र दिसतो तिला आणि ती मोठ्याने ओरडते, माझा सौमित्र काका आला. तर हा भाग त्यांनी तुर्तास आज पूर्ण केलाय, पण आता पुढे सगळं इंटरेस्टिंग दाखवणार आहे ते प्रेक्षकांनो, त्यामुळे बघत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पण आता पुढच्या भागात तुम्ही काहीतरी धमाकेदार बघणार आहात. आता ऋषिकेश म्हणत असतो, त्या ऐश्वर्याने आम्हाला घराच्या बाहेर काढलं आणि आईचा तिच्यावर विश्वास बसला सुद्धा. अवंतिका म्हणते, आपण आईंचा विश्वास मोडता काढू, आईंना विश्वास बसेल की तुम्ही खरे आहात म्हणून. आणि इकडे ही ऐश्वर्या या सुमित्राबाईंना मॅन्युप्युलेट करत असते की आई त्या जानकीला घरात घेऊ नका, नाही तर झालेल्या प्रकाराचा ती बदला काढेल आपल्यावर. आणि आता इकडे ही जानकी म्हणते, अगं अवंतिका, आई नेहमी चांगुलपणाच्या सावलीत राहिल्या, त्यामुळे ऐश्वर्यासारख्या बायकांचा काळाबेरापणा त्यांना कळत नाहीये आणि तुम्ही या क्षणी तिथे राहा, त्या घरी असणं तुमचं जास्त महत्वाचं आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा जानकीला सुमित्राबाईंचीच काळजी आहे आणि जानकीचा शब्द झेलत सुमित्रा आणि सौमित्र आणि अवंतिका तिकडे परत जातात. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, काय असेल मालिकेमधला पुढचा ट्विस्ट? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आज मी स्पेशली तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवर या भागाचा रिव्ह्यू दिलाय. कसा वाटला मला सांगा प्रेक्षकांनो. माझे प्रयत्न आवडले असतील एखादा लाईक माझ्या एफर्टला नक्की करा. धन्यवाद.